अरे निस्त्याचा विचार करून हाती काय बी लागणार नाही बघ. अंगाशी त्या परीस बानू आता तोच त्यासनी सांग तुला काय ठावाय काय ठाव नाही ती. अरे देव बी आता असंच म्हणले होते बघ. वय का नाही? समद्यासनी हेच वाटतंय या बघ. वय ग. विचार कर बानू, समद्याचा विचार कर. आता देव बी म्हणलेत का नाही तसं समजा आठीव. पार वस्तीवर असल्यापासून आठीव. देवा संग लगीन व्हाया हवं म्हणून तू केवढं तप केलं. हा तसं काय बाई तप कर हवं तर. आता काय करावं म्या? मला बी कळतंय का म्या कोण आहे हे मला ठाव व्हायचं असेल तर मला बी काय बाय कराय हो. म्या काय करावं हेच मला समजना झालंय आहे. आता सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तुला स्वतःलाच प्रवास सुरू करायचा आहे. आत्मज्ञानाच्या दृष्टीने तुलाच मार्गक्रमण करायचे आहे. सत्य काय आहे हे कळण्यासाठी तुला कशाने सहाय्य होणार आहे आता ते तुला स्वतःला शोधायचे आहे. कारण जर सर्व काही मीच सांगितले तर तू स्वतः त्यासाठी प्रयत्न नाही करणार. इतकं मात्र निश्चित आहे की तुझ्या स्वतःकडून विचारणा झाल्याशिवाय पुढे काय गोष्टी घडणार आहेत हे कळण्यास तुला सहज सहाय्य होणार नाही. आता काय करावं म्या? मला बी कळतंय का म्या कोण आहे हे मला ठाव व्हायचं असेल तर मला बी काय बाय कराय हो. तर म्या काय करावं हेच मला समजना झालं आहे. बानूला कळाय हवं का नग का ती कोण होती म्हणून. आणि हेसनी समजा ठाव पडलं तर देवांसंग कैलासात याद जातील नव्ह का? ह्या अगोदर मला महाराजांनी वाट दावली होती. त्यांच्या पैस मला जे हवं होतं ते मिळालं. पर आता ते मला अशीच वाट दावतील का? तर त्यासनी विचारावं का न ग? म्या कोणासनी विचारावं आता? कोण मला वाट दावणार? या श्री गणेश. तुम्ही आलात हे अगदी योग्य झालं. तुमच्या विशेष चर्चेत काही मी व्यत्यय आणला नाही ना? गणेश, तू येण्याने व्यत्यय येईल का? उलट आता तुम्ही आला आहात तर शुभ वार्ता समजतील, नवीन गोष्टी कळतील. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती, पण मी देवांची प्रतीक्षा करत होते. आता ते आले आहेत तर मी सांगतो. गणेश, आपण जेव्हा मला भेटायला आलात तेव्हा आपण हे का नाही सांगितलं की आपल्याला देखील काहीतरी सांगायचे आहे म्हणून? मी तेव्हा तिथे मातेची आज्ञा पाळत होतो. त्यावेळी मी माझा प्रश्न कसा सांगू? पण तू मला देखील काही बोलला नाहीस. माते, आता सांगतो. गणेश, मला देखील ऐकायचे आहे की आपल्याला काय सांगायचे आहे. माते, आपल्या भेटीला सगळे आले, निघूनही गेले, पण रिद्धी सिद्धी थांबल्या आहेत. कारण देव गडावर नव्हते. ठरल्याप्रमाणे देव गडावर आल्यावर त्यांना जाण्याची अनुमती देता येईल. बरं, मग आता त्यांना इथून जाण्याची अनुमती आहे का? नाही. पण का? हो,
मलाही हेच म्हणायचं होतं. श्री गणेश, श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे. पण त्यांनी इथून जावे असे मला वाटते. परंतु गणेश, आपण असं का बोलत आहात? आमचं काही चुकलंय का? मला काहीच बोलायचे नाही. श्री गणेश, आता काय झाले हे आपण सांगणार आहात का? आता विलंब लावू नका श्री गणेश, लवकर सांगा. रिद्धी सिद्धी गडावर आल्या आणि त्यांचा आदर सत्कार झालाच नाही. हे मला रुचलेले नाही. हो, हे खरंच आहे. खरंच यावेळी मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला जमलं नाही, म्हणून तू रागवू नकोस. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे मला कोणीच कसे का नाही विचारले की मी त्यांना इथे थांबायला का सांगितले. मला समजले आहे. गणेश, रिद्धी आणि सिद्धी गडावर आहेत आणि माघ मासामध्ये आपला उत्सव आहे. तेव्हा असे असताना आम्ही कोणालाही कसे जाऊ देऊ? खरं आहे. उलट या महाउत्सवाची निमंत्रणं ही सगळ्यांनाच जायला हवी. देवा, श्री म्हाळसादेवी, आपली अनुमती असेल तर या माघ गणेशोत्सवाचं आयोजन करायला घेतो मी. बंधू, यात अनुमतीची काय आवश्यकता? माघ मासातील गणेश उत्सव हा भव्य व्हायला हवा. आणि मी स्वतः रिद्धी सिद्धी यांना जेजुरी गडावर थांबण्याचा आग्रह करणार आहे. श्री गणेश, आता तरी राग गेला का तुमचा? हो, आता मला आनंद झाला आहे. बरं मला सांग, तुला रिद्धी सिद्धी रागवल्या का? नाही, उलट त्याच म्हणाला, रागवू नका, सगळे आपापल्या कामात आहेत. त्यांचं स्वागत करू, महाउत्सव करू, त्यांनाही आनंद मिळेल. श्री गणेश, चिंता नसावी. आणि आम्ही देखील तुमच्या सोबत आहोतच. ह्या माघ मासातील श्री गणेशोत्सवाची सिद्धता जर श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी करत असतील तर हा उत्सव किती सुंदर होईल ह्याची केवळ कल्पना देखील किती सुखावह आहे. आपण पाहतच राहाल. शुभस्य शीघ्रम. मी ही वार्ता रिद्धी सिद्धींना देऊन येतो. येतो मी. आता आलाच आहेस तर काही सांगावं घेऊन आला आहेस का नुसताच आला आहेस? ऐक तर अगोदर, तुला जी ठावं नाही ती सांगणार आहे म्या. गाडाव कसला तरी उत्सव हाया आणि त्याची समधी तयारी सुरू झाली या. पर बानूला ठाव नाही म्हणजे बानूला अवतार नाही? नाही, पर मला नाही वाटत तुला आवता येईल म्हणून.